हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पाहू शकता मी ह्याचे साहित्य पण तुम्हाला लिहून पाठवलेलं आहे. तर इथे चणे हे मी भिजत घातले होते रात्रभर आणि सकाळी छान असे धुवून 3 शिट्ट्या करून मस्त शिजवून घेतलेले आहेत. बघा मोडाचे चणे आहेत आणि शिजताना मीठ टाकलं होतं मी, म्हणजे कसं चण्यांना मीठ आतमध्ये लागलं जातं. आता हे साईडला ठेवूया आपण. 3 शिट्ट्या करून मी शिजून घेतलेले आहेत ते चणे. ते हे साईडला ठेवलं. इथे बघा खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतला आहे, मीडियम साईजचा एक टमाटा घेतला आहे, 2 छोटे कांदे घेतलेले आहेत, स्वच्छ कोथिंबीर धुवून कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे कांदे आपल्याला बारीक नाही चिरायचे, असे मोठे मोठे आपल्याला हे चिरून घ्यायचेत. तोपर्यंत मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि साधी सोपी रेसिपी आहे बघा माझी ही. आणि छोटे छोटे व्हिडिओ असतात, संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका जरा पण, म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ समजेल मी कशा पद्धतीने बनवते. तुम्ही जर व्हिडिओ पुढं असं ढकलून जर पाहिलं तर काय काय त्याच्यामधले टिप्स तुम्हाला समजणार नाही आणि तुमची भाजी ही फसू शकते. त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे कसं भाजी तुम्हाला बरोबर समजेल कशी बनवायची ते. आता इथे खोबरं पण आपण चिरून घेऊया. कांदा टमाटा हे सर्व मी चिरून घेतलेले आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं कोथिंबीर घालून घ्यायची. खूप मस्त रेसिपी आहे मैत्रिणींनो. आणि हे कच्चं वाटण आहे, तुम्ही एकदा कच्चं वाटण टाकून बघा, एवढी भाजी मस्त होती, खायला एवढी भारी लागते ना, खरंच तुम्ही एकदा करून बघा. आता हे कांदा टमाटा पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि एवढंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बघा. सकाळच्या टिफिनसाठी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही. तर पाहू शकता छान असं मी हे मसाला बारीक वाटून घेतला आहे. आता हे साईडला ठेवायचे आणि गॅस कवाळायचे आपल्याला. इथे गॅस मी पेटवून घेते आणि गॅसवर छोटी कढई ठेवून घेते बघा. कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, कोणाला कमी लागतं कोणाला जास्त लागतं, त्याप्रमाणे तेल तुम्ही टाकू शकता. आता तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमचा आपल्याला राई टाकून घ्यायची, म्हणजे मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे. जिरं पण छान फुललं की त्याच्यानंतर आपल्याला जो मसाला आपण कांदा खोबरं लसूण हे कोथिंबीर वाटून घेतली होती ती टाकून द्यायची तेलावर. कारण हे कच्चं वाटण आहे, आपल्याला हे कच्चं वाटण 2-3 मिनटं तरी आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. कारण कसं मैत्रिणींनो, हे मसाला आपण तेलावर छान परतला ना, त्या भाजीची एक टेस्ट खूप छान लागते. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा करून बघा. मी जशी बनवते ना तशीच करा, त्याच्यामध्ये काहीच बदल करू नका. पण एवढी भाजी भन्नाट होती ना खरंच. आता हे मसाला 2-3 मिनटं आपल्याला छान असा परतून घ्यायचे, चांगलं तेल सुटस्तवर बघा. तर ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायची 1 चमचा. त्यानंतर बेडगी मिरची पावडर रंग येण्यासाठी अगदी अर्धा चमचा मी टाकून घेतला आहे. आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा धना पावडर टाकायची बघा. 2 कांदे लसूण मसाला 2 चमचे टाकलेत. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, कोणाला तिखट कमी जास्त लागतं ते. इथे पावभाजी मसाला आहे बघा, साधारण मी 1 चमचा पावभाजी मसाला टाकून घेते. ह्या पावभाजी मसाल्याने भाजीला खूप मस्त टेस्टी येते, तुम्ही पण टाकून बघा. आता हे मसाला आपल्याला जरा सुक्का वाटतो, ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे बघा आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे. अद्रक लसणाची पेस्ट टाकूया आणि ती पण आपल्याला तेलावर चांगली परतून घ्यायची. आता हे मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे 1 मिनटं. थोडं पाणी टाकूया, कारण मसाला सुक्का झाला आहे ना, पाणी टाकले ना मस्त मसाला परतला जातो आणि तेल पण खूप छान असं मस्त सुटते बघा. रंग पण खूप छान आलेला आहे आपल्या मसाल्याचा.
मैत्रिणींनो, हॉटेलमध्ये तुम्हाला अशी भाजी भेटणार नाही, एवढी छान भाजी होती ना ही. खरंच एकदा अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, सगळ्यांना आवडेल घरामध्ये, सगळी अशी म्हणजे खुश होतील. आता पाहू शकता मस्त अशी तरी सुटलेली आहे आपल्या मसाल्याला. आता काय करायचं, ते चणे टाकून घ्यायचेत आपल्याला. मस्त शिजलेले आहेत चणे टाकूया आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे. परत सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे, नक्की करून बघा. पुन्हा पुन्हा सांगते मी, कारण ही भाजी खूप चांगली असते आणि शरीरासाठी तर खूपच फायदेशीर असते. आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतले बघा मी. आपल्याला अजून पण पाण्याचा वापर ह्याच्यामध्ये करायचा आहे, जास्त पातळ नाही करायचं, ग्रेव्ही टाईपच ही भाजी आपल्याला ठेवायची. इथे बघा मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे. तुम्हाला जर पातळ भाजी करायची असेल तर तुम्ही अजून पण पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ थोडंच टाकायचं आहे, कारण आपण चणे शिजताना मीठ टाकलं होतं. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि भाजीला आपल्या छान अशी उकळी काढून घ्यायची. मीडियम गॅस ठेवायचा आहे, फास्ट गॅसवर करायचं नाही. थोडीशी कोथिंबीरची पानं मी टाकून घेतलेत वरून. तर पाहू शकता मैत्रिणींनो, मस्त अशी आपली ही तरी बघा किती छान सुटलेली आहे. आता सर्व भाजी मिक्स करून घेऊया. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा. लाईक करायला विसरू नका. लाईक करायला 1 सेकंद पण लागत नाही. तर मस्त आपली ही भाजी बघा झालेली आहे. तरी एवढी छान सुटली आहे ना, पाहूनच तोंडाला पाणी सुटते की आत्ता खावा म्हणून. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले ना, तर मग लगेच करायला घ्या चण्याची ही भाजी चमचमीत. तर कशी वाटली मैत्रिणींनो ही चण्याची भाजी ग्रेव्ही टाईप, कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी चण्याची ग्रेव्ही टाईप करून पहा. झणझणीत चमचमीत खूप छान होती. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत.